वन टू. नमस्कार विद्यार्थी मित्रो. सेकंड टर्म मधला फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आपण 8th स्टँडर्डला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बघितलंय. वन व्हेरिएबल्स आठवत असेल तुम्हाला. x + 7 = 9, x - 5 = 7. त्याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणायचं. असं असलं तरी वन व्हेरिएबल 2x - 1 x - 7 दिस इज इक्वेशन इन वन. x दोन आलेत म्हणून असं समजायचं नाही की दोन व्हेरिएबल आहेत. ते एक चल पद, ज्या समीकरणामध्ये एक चल पद असतं त्याला काय होतं इक्वेशन इन वन व्हेरिएबल. याचा फॉर्मॅट सुद्धा बघितला होता तुम्हाला आठवत असेल. x + b = 0. a, b आर रियल नंबर्स लक्षात घ्या. तुम्ही म्हणता सर तिन्ही चल पद आहेत. नाही, a आणि b तर रियल नंबर आहेत. फॉर एक्झाम्पल 2x + 3 = 0. b द कॉन्स्टंट टर्म लक्षात घ्या and a is not equal to 0. a जर 0 झाला सहगुणक आहे हा, याचा कोएफिशिएंट आहे, तर ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल होणारच नाही. बरोबर आहे का? इथं शून्य चालणार नाही. मग a इथं कंडिशन सुद्धा टाकली. a is not equal to 0. लक्षात घ्या. b व्हेरिएबल नाही तिथे. दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. वन व्हेरिएबल कोण आहे? x आहे. आणि a आणि b ह्या काय कोएफिशिएंट आहेत. ते कसे नंबर आहेत? रियल नंबर आहेत. अजून एक कंडिशन काय टाकली? a is not equal to 0. b असते तरी चालेल. तसं आता आपल्याला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर बघायचा आहे जो की पुन्हा 10th स्टँडर्डला आहे. प्रथम सत्रात थोडस दुर्लक्ष झालं असेल तरी चालेल. इट्स ओके. झालं गेलं गंगेला मिसळलं. हा चॅप्टरच पुढे 10th स्टँडर्डला लक्षात घ्या. पुन्हा कंटिन्यू चॅप्टर आहे हा. याच्यातले मोठे प्रॉब्लेम हे येणं गरजेचं आहे. पण त्यासाठी त्यांना इक्वेशन इन वन व्हेरिएबल ज्याला जमते त्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल सुद्धा जमायला काही अवघड नाही. मग याचा फॉर्मॅट कसा आहे? साच्या. फॉर्मॅट म्हणजे काय? साच्या. तो कसा आहे? ax + by + c = 0. वेअर जनरल फॉर्म म्हणायचं. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल आहेत इथं. where a, b, c are real numbers and a is not equal to 0, b is not equal to 0, तरच त्याला इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल बघूत आपण. x + y + 7 = 0. याच्या शेजारी पुण्य म्हणजे एक, याच्या शेजारी पुण्य म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. c इज अ कॉन्स्टंट टर्म. x + y किंवा 2x - 7y + 8 = 0 is to be 7. आणि व्हेरिएबल कोण येतं? इक्वेशन. याला जनरल फॉर्मॅट म्हणायचं. मराठीत आपण त्याला साचा म्हणतो. फ्रेम त्याची काय? त्या इक्वेशनची फ्रेम आहे. नीट लक्षात घ्या. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय? पुन्हा एकदा सांगतो. ax + by + c = 0 where a, b and c are real numbers and a is condition काय? a is not equal to 0, b is not equal to 0. a 0 झाला तर ते इक्वेशन इन वन व्हेरिएबल होईल. a b दोन्ही 0 असेल तर ते इक्वेशनच होणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे 2x - 4y = 7 म्हणलं काय? इकडे पक्षांतर केलं किंवा त्याला 2x - 4y - 7 = 0. याला ऍडिशन मध्ये आपल्याला करता येत. तुम्ही नसेल इथं मायनस आहे इथं प्लस आहे, कसं काय जमतंय? नाही सारखं. याला आपण तुम्ही ऍडिशन मध्ये -4y + -7 = 0 आलं का? त्या फॉर्मॅट मध्ये नीट हे चेंजेस करता येते. ही कॉन्स्टंट टर्म इकडं RHS साइडला घेऊन जाता येते. असं मांडलं काय असं मांडलं काय दोन्ही एक आहे. त्याला बदल करता येतं. ओरिजिनल फॉर्मॅट हे. याला आपल्याला चेंज करता येत असतं. लक्षात घ्या. असे दोन व्हेरिएबल याला म्हणता येणार नाही 2x + 7 = 0. दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता त्याचा फॉर्म सांगितला ax + b = 0. नीट फॉर्म लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक फॉर्म सुद्धा आपण बघितला होता. तुम्हाला सांगतो इक्वेशनचा नाही पण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा फॉर्म होता ax² + bx + c. पुढच्या वर्षी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बघायचे. त्याचा फॉर्म आहे ax² + bx + c = 0. ax + b = 0. This is the form of linear equation in one variable and ax + by
plus c equal to 0. This is the form of linear equation in two variable. हे तीन फॉर्मॅट साचा फ्रेम ह्या नीट लक्षात घ्या. हे फॉर्मॅट कळालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? की तीन हे काय क्वाड्रॅटिक फॉर्म आहे. हा कोणता आहे? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नीट डोक्यात समजून घेतलं पाहिजे आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. याचा आपल्याला ग्राफ सुद्धा काढायचा आहे दोन्हीचा. याचा ग्राफ सुद्धा आपल्याला काढायचा आहे. नीट लक्षात घ्या. कोऑर्डिनेट जिओमेट्री मध्ये ज्यांना हा चॅप्टर समजला त्याला ग्राफ सुद्धा काढता येईल. लक्षात घ्या. ह्या इक्वेशनचा ग्राफ एक लाईन असते. ह्या इक्वेशनचा ग्राफ काय असते? एक लाईन असते आणि तो ग्राफ आपल्याला ह्या स्टँडर्ड मध्ये काढायचा आहे. ज्यांना हा चॅप्टर समजल. मग कधी बेस कच्चा असेल तर मिनिमम 100 प्रॉब्लेम सोडविले तर मग तुमचा पाया पक्का होईल. पाया ज्यांचा कच्चा आहे, बेस कच्चा आहे, त्याला एकदा सुवर्ण संधी लक्षात घ्या मॅथ विषय सुधारण्याचा. आणि वेळ भरपूर आहे आपल्याकडं. नाही तर समजतच नाही. ऑनलाईन वेगळं, तीच आरड, तीच गोष्ट, खोटं बोलणं, पालकांना खोटं बोलणं, अशा गोष्टी उपयोगाच्या नाहीत. समजतच नाही असंच व्हायलंय. म्हणजे काहीतरी आपण घोळ घालायलो, समजून सांगायलो, लागन तेवढे प्रॉब्लेम घेणार आहे. सेट चॅप्टर थोडा कमी समजला असला तरी चालेल, रिअल नंबर कमी समजला असला तरी चालेल, देवाला करेक्ट आपण म्हणतो दिलं जाऊ दे हरकत नाही, गंगेत बुडालं जे झालं ते. पण आता हा चॅप्टर समजून घ्या. कोणता फॉर्मॅट आहे? लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा. ax प्लस पुन्हा सांगतो by प्लस c इक्वल टू 0. इथे व्हेरिएबल कोण आहे? x and y. आणि टर्म्स कोण आहेत? a b c कोण आहेत? रियल नंबर आहेत. लक्षात घ्या. रियल नंबर म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला? रियल नंबर तुम्हाला सांगितली डेफिनेशन. ऑल रॅशनल अँड इरॅशनल बिलॉंग्स टू रियल नंबर्स. सगळे सांगितले. रियल नॉन रियल आहे आता अभ्यासाला नाही. सर्व नैसर्गिक संख्या रियल नंबर आजोबा आहेत, मेन आहेत, बॉस आहेत. रियल नंबरचे दोन प्रकार, रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर, क्यू अँड क्यू डॅश. आठवत असेल. पुन्हा याचे दोन भाग बघितले आपण, इंटिजर अँड फ्रॅक्शन. पुन्हा इंटिजरचे बघितले होल नंबर अँड नॅचरल. ऑल बिलॉंग्स टू रियल नंबर. पण त्याचे काही फार घाबरायची गोष्ट नाही. रियल नंबर कोण होत नाही लक्षात ठेवायचं. √-3 इज नॉट रियल नंबर. -√3 इज द रियल नंबर. लक्षात घ्या. ऋण हात चालणार नाही. हा रियल आहे, नॉन रियल नंबर आहे. तो पुढे तुम्हाला 11th स्टँडर्डला अभ्यास आलाय. आता आपण 10वी पर्यंत फक्त रियल नंबरचा अभ्यास करणार आहोत. याच्यात काय समजलं नाही हीच बडबड मी वर्गातही करणार आहे, ही आत्ताही करायला. फक्त समजून घ्यायचं का नाही हे समजून घे. कुठेही समजूनच घ्यायचंय. ते ऑनलाईन मध्ये समजून घ्यायचंय आणि वर्गातही मी हेच बडबड करणार आहे, हेच सांगणार आहे. याच्यात अशी कोणती गोष्ट नाही. पण ऐकायचंच नाही, समजून घ्यायचं नाही, रिपीट बघायचं नाही. आणि मग समजत न झालं आणि त्याच्याविषयी आढळ एक मेंढर ओरडलं नाही समजलं की दुसरा मेंढर म्हणतोय मला हे समजलं नाही, तुला हे समजलं नाही. जाऊ द्या, पलायन करून उपयोग होणार नाही. याच्यावरची पहिली एक्सरसाइज बघू आपण. मग खूप सिंपल आहे, सगळ्यांना येते ऑलरेडी. फर्स्ट आपण एक स्टँडर्ड मध्ये भरपूर बघितलंय. प्रॅक्टिस सेट 5.1 बघूत आपण. त्यातला पहिला क्वेश्चन खूप सिंपल आहे. पहिले दोन तर काही गरज नाही, पण तरी मी पटकन घेऊन टाकतो. बाय युजिंग व्हेरिएबल्स x and y. व्हेरिएबल कोणते वापरा म्हणतो? x and y. फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कमीत कमी 5 इक्वेशन तयार करा म्हणतो. त्यातलं फर्स्ट मग किती होईल? x + y + 9 = 0. असे 5 नाही 5 लाख तयार करतो ना आपण. कितीतरी इक्वेशन. ओपन एंडेड क्वेश्चन आहे. -2x चालतंय. -2x + 7y -8 = 0. तिसरं 3x - y = 1. ते 1 ला ट्रान्सफर करता येतं. दॅट इज म्हणजेच 3x - y - 1 = 0. याला त्या फॉर्मॅट मध्ये मांडता येतं का? ax + by + c = 0 च्या मांडता येते. त्याला असंच पहिले असं तर तुम्ही करू शकता. 3x + हे निगेटिव्ह 1 आहे. तिन्ही एकच आहे. समजून घेतलं पाहिजे. हे फॉर्मॅट आहेत वेगवेगळे. साचे जनरल फॉर्म असा आहे. साचा फ्रेम काय त्या दोन व्हेरिएबल a b c r रियल नंबर. इथं रियल नंबर कोण? 3 इज अ रियल नंबर. याच्या शेजारी कोण आहे? -1 आहे. -1 इज अ रियल नंबर. -1 इज अ रियल नंबर. असे कितीतरी उदाहरण घेता येईल तुम्हाला. 4 नंबरचं घ्या. 11x - 7y = 1. फिफ्थ नंबरचं √3
3x plus under root 2y minus under root 7 is equal. This is also linear equation. Under root 3 is the real number. Under root 2 is the real number. Negative under root 7 is also real number. Here सुद्धा चालतंय. 3 by 2x plus 7 by 2y equal to 5. It is also linear equation two variable. 0.5x plus 7.5y minus 1.5 equal to 0. This is a linear equation in two variables. मग ते दशांशात असू द्या, अपूर्णांकात असू द्या, किंवा लक्षात घ्या त्याची डिग्री इथं मात्र एकच आहे, लक्षात घ्या असली पाहिजे. इथं डिग्री कशी पाहिजे, 1च पाहिजे. असे असेल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, डिग्री 2 चालणार नाही. अशाला आपण लिनियर इक्वेशन. मग तो रियल नंबर इथं अंडर रूट 2 इज द कोएफिशिएंट, अंडर रूट 3 इज द कोएफिशिएंट ऑफ x, अंडर रूट 2 इज द कोएफिशिएंट ऑफ y and this is a constant term. हे सुद्धा रियल नंबर आहेत, लक्षात घ्या. सगळे इक्वेशन पण डिग्री किती पाहिजे प्रत्येक टर्मची. या टर्म 1 टर्म 2 टर्म 3 याची डिग्री कशी पाहिजे, इथं 1 पाहिजे, इथं 0 असेल, 2 चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणून त्याचा फॉर्मॅटची इथं डिग्री लक्षात आली नाही, 1च आहे, लक्षात घ्या इथं कोएफिशिएंट. आणि अशा पद्धतीचे दोन इक्वेशन एकत्र विचार केला जातो, त्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्विंग. अशा दोन इक्वेशनचा एकत्रीकरण करून आपण ते सॉल्व करतो आणि ते सॉल्व केल्यानंतर दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. आता आपण एका व्हेरिएबलची किंमत काढतो, आता दोन व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आपल्याला, लक्षात घ्या. अशा पद्धतीचे आपल्याला त्याचे मग कोणकोणते सोल्युशन बघायचे ते आपण बघू शकतो. आता क्वेश्चन नंबर 2 बघू. असाच आहे, ओपन एंडेड क्वेश्चन आहे. राइट द 5 सोल्युशन ऑफ इक्वेशन x plus y equal to 0. याचे कमीत कमी 5 सोल्युशन काढ. राइट द 5 सोल्युशन्स म्हणतो. दुसरे सोल्युशन म्हणजे काय, अगोदर नीट बघा. सोल्युशन म्हणजे काय की चलाची किंमत ठेवल्यानंतर नीट आहे का. सोल्युशन म्हणजे काय, जर व्हेरिएबलची किंमत ठेवल्याबरोबर LHS इक्वल टू काय होत असते, RHS होते, त्याला त्या समीकरणाचं काय म्हणलं जातं, सोल्युशन. जी किंमत ठेवल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो. एक्झाम्पल सोल्युशन किती सांगता येईल, त्याचे सोल्युशन म्हणजे काय, x ची किंमत 1 ठेवली तर y ची किती घेणार 6, कारण 6 plus 1 किती होईल 7. LHS इक्वल टू काय झाली, RHS. दुसरी ठेवा, x इक्वल टू 2, y इक्वल टू किती होईल 6 आणि 7, इथं 5 होईल. थर्ड वन ठेवा, x इक्वल टू -5 ठेवा. x इक्वल टू -5 ठेवली तर y इक्वल टू 12 होईल. नीट लक्षात घ्या. याच्यात जर किंमत ठेवली तर LHS इक्वल टू 12 मधून 5 गेले तर 7. LHS इक्वल टू काय होईल, अरे तुम्हाला सर x इक्वल टू 0 ठेवली तरी चालते, y इक्वल टू 7 होईल. काय म्हणते, x इक्वल टू 5 ठेवली, 7 ठेवली तर y इक्वल टू किती होईल, 0 होईल. दशांशात सुद्धा चालते. x इक्वल टू 5.5 ठेवली तर y इक्वल टू किती होईल, 1.5 होईल. मायनस मध्ये चालते, अशी ठेवली तरी चालते. x ची व्हॅल्यू तुम्ही -3 ठेवा, y ची किती होईल मग 10 होईल. x ची जर 10 ठेवली तर y ची किती होईल, -3 होईल. लक्षात घ्या, कारण त्यांची बेरीज 7 आली पाहिजे. दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. कितीतरी इन्फानाइट सोल्युशन. एका इक्वेशनला कितीतरी सोल्युशन, आपण किती किमती, लाखो किमती ठेवू शकतात आणि उत्तर काढू शकतात. याला काय म्हणायचं, हे याचं सोल्युशन आहे. इथपर्यंत सिंपल एक छोटे छोटे क्वेश्चन येऊ शकतात 1-2 मार्काला. आता प्रत्यक्षात हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करून, दोन सायमल्टेनियस इक्वेशन एकत्र विचार करून त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणले, लक्षात घ्या आपण. करेक्ट. सायमल्टेनियस इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपल्याला ते सोडवायचे. खरं त्याच्या दोन पद्धती सोडवायचे, उभी पद्धत आणि आडवी पद्धत. पण शक्यतो आपण उभी पद्धत घेणार आहे. एखाद्या आडव्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, पण शक्यतो आपण उभ्या पद्धतीने तुम्हाला सोपं जाते. सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. दोन समीकरण एकत्र केले. क्वेश्चन 3 मधला पहिला पहिले x plus y is equal to 4 and सेकंड इक्वेशन दिले तुम्हाला 2x minus 5y equal to 1. x plus y equal to 4, 2x minus 5y equal to 1. आता हे दोन्ही एकत्र करून कसे, x minus y equal to 4 आणि 2x minus 5y equal to 1. हे दोन सायमल्टेनियस, याला 1 नाव द्यायचं आणि याला किती नाव द्यायचं, 2 करायचं.
आणि मग हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची ही उभी पद्धत आहे, लक्षात घ्या. मग हे करत असताना हे सोडत असताना कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा पहिल्यांदा लोप करायचा आहे, कॅन्सल करायचा आहे. मग ते करण्यासाठी कोणतं तरी दोन्ही व्हेरिएबल इथं काय होणं आवश्यक आहे, कधी कॅन्सल होते, एक तर यांचे अपोजिट साईन पाहिजेत आणि यांचे कोएफिशियंट सेम पाहिजेत, लक्षात घ्या, तरच एक व्हेरिएबल कॅन्सल होईल. स्वरा बंद करते. एक अपोजिट साइन पाहिजे, इथं काय पाहिजे आपल्याला, कधी कॅन्सल होते हे टर्म, इथं 2x पाहिजे, नुसतं 2x असून चालणार नाही, तर -2x असेल तर मग अपोजिट साइन होऊन 0 होईल. आणि मग एक दोन चल समीकरणाचं एक चल समीकरणात रूपांतर करत असताना कोणत्या तरी एखाद्या व्हेरिएबलचा लोप करावा लागेल. लोप करत असताना काही मांडणी करावं लागेल. त्यातली पहिली तर मला इथं -5 आहे, इथं जर मी 5y ने गुणलं, तुम्ही -5y ने गुणलं तरी चालतं, किंवा नुसतं 5y ने घेतलं आणि मग तुम्हाला तरी 5 ने गुणलं तर -5 होतं, आणि मग त्यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन करत असताना आपण शिकलो की खालच्या पदाचं साइन बदलत असतं. मग बघू तर आपण काय होतं ते. इथं मी काय करतो, मल्टिप्लाइंग फर्स्ट इक्वेशन बाय 5. तुम्हाला सर -5 ने गुणलं जमतं का, जमतंय, लक्षात घ्या. पण बऱ्याच जणांना एक गोळ लवकर लक्षात येत नाही, म्हणून शक्यतो निगेटिव्ह साईडने गुणायचं नाही. गुणलं तर चूक नाही, कारण मायनस मायनस प्लस होईल, मग हे अपोजिट होते. अपोजिट नंबर आले पाहिजेत. हे अपोजिट नंबरची बेरीज कधी असते, 0 असते, लक्षात घ्या. 7 चा अपोजिट नंबर -7, 6 चा अपोजिट नंबर -6, -5y चा अपोजिट नंबर किती असेल, +5y. तर इथं -5y निघलं तर मायनस मायनस प्लस होईल, पण बऱ्याच जणांच्या लवकर लक्षात येत नाही, म्हणून मी तुम्हाला त्या फर्स्ट इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला गुणावं लागलं, नाही तर त्याचा अर्थ बदलतो, लक्षात घ्या. 5x - 5y आणि इथं गुणाकार करायचा, आपण सगळं 4 लिहून टाकतो, आणि सगळं गणित चुकतो. 5 चोक 20, 20 करेक्ट. 5 × 4 20, याला मल्टिप्लाय केलं, याला गरज नाही, आणि मग 2x - 5y इक्वल टू 1. तुम्ही म्हणता सर या इथंच 2 ने मल्टिप्लाय कर, कोणत्याही लोप करू शकता तुम्ही, याला 2 ने मल्टिप्लाय बाबा हे चुकलंय, ते x + y वर आहे, तुम्ही x - y सॉरी x + y = 4 आहे इथं, आणि इथं मायनस आहे, तर इथं मी 5 ने मल्टिप्लाय केलं, +5y झाले. ऑलरेडी अजून सोपं झालं. सॉरी, इथं लक्षात घ्या, +5y होतं, इथं प्लस होतं, तर याला मल्टिप्लाय केलं, 5y झालं प्लस, आणि इथं मायनस आहे, 5 ने मल्टिप्लाय केलं. पण तुम्ही म्हणता की इथं 2 ने मल्टिप्लाय केलं असतं, जमलं असतं का, कोणाचाही लोप करू शकतात. 2 ने मल्टिप्लाय करून 2x आणि मग तुम्हाला कटणार नाहीत, कारण की अपोजिट साइन आहे, म्हणून सबट्रॅक्शन कर. आता मी यांचं दोघांचं काय आहे, तुम्हाला ऍडिशन करावं लागणार. 1 + 2 1 आणि 2 ची काय केली मी, या समीकरणाची बेरीज. इथं एक नाव नाही दिलं तरी चाललं असतं, याला 1 ने गुणलं फक्त, इथं 1 म्हणा, याला 2 म्हणा, आणि मग या दोघांची मला ऍडिशन करायची. काय ऍडिशन केलं तर हे लोप पद. सबट्रॅक्शन करणं म्हणजे खालच्या, आपण शिकलो सबट्रॅक्शन, खालच्या पदाचं साइन वर, हे 5y कटले, म्हणजे 7x = 21. आता द्विचल समीकरणाचं एकचल समीकरणात रूपांतर झालं. 5y चा लोप केला, त्यासाठी मला काय करावं लागलं, वरच्या इक्वेशनला मला 5 ने मल्टिप्लाय का केलं, इथं -5, याच्या अपोजिट नंबर येणार. तुम्ही म्हणता सर x चा लोप केला तरी चालतो, कोणाचा एकाचा करू शकता तुम्ही, सिलेक्शन कोणाचं करा. आणि मग त्याचा रस्ता माहिती आहे, 8 स्टँडर्ड पर्यंत झालाय, हे 6 स्टँडर्ड झाले की कसं याला x ची व्हॅल्यू काढायची. 7 इकडे भागिले गुणवले, तिकडे भागिले होते, x = 21/7, 7 1 7 x = 3, एक व्हॅल्यू झाली. पुढची सोपी, पुट x = 3 in equation 1 or 2, in equation 1 or 2 मध्ये ठेव, in equation 2 मध्ये ठेवून देऊ, 2 मध्ये ठेवा, किंवा नंबर याला 1 द्या, याला 2 द्या, याला 3 द्या, काही फरक पडत नाही. नंबर बदलल्याने काही फरक पडत नाही, किती नंबर देऊ शकता. आणि मग 2 मध्ये ठेवलं तर काय होईल, 2x - 5y = 1. किती सिंपल झालं. सबस्टिट्यूशन आपण शिकलो मागच्या पॉलिनॉमियल मध्ये, किमती ठेवा आपण बघितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, तसंच आहे. x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवून द्या. 2 × 3 - 5y = 1. 6 - 5y = 1, -5y = 1 - 6, 6 ट्रान्सफर झाले तिकडं, साइन चेंज होईल. -5y = -5, मायनस मायनस प्लस y = 5/5, y = सोल्युशन लिहित असताना x ची किंमत अगोदर लिहायची पद्धत आहे, आणि y ची नंतर लिहायची. जे व्हेरिएबल पहिल्यांदा येते
एक्स वाय ए बी सी असं असेल तर सोल्युशन आपलं उत्तर बरोबर आहे का नाही तुम्ही बघू शकता. ट्राय करून हे सोल्युशन आहे का नाही बघा. इथे ऍडिशन 3 आणि 1 4 एक्स ची किंमत 3 ठेवा 3 आणि 1 4 तुम्ही ताळा बघू शकता टॅली करू शकता. इथं सुद्धा बघू शकता 3 दोन्ही 6 5 1 5 6 तून 5 गेले 1 दोन्ही इक्वेशन मध्ये ते सॅटिस्फाय झालं पाहिजे. ती किंमत ठेवल्यानंतर LHS इक्वल टू काय होतंय RHS होतंय म्हणून त्याला आपण हे भरपूर प्रॉब्लेम सोडवल्यानंतर ऑटोमॅटिक येईल. 2 आणि 4 प्रॉब्लेमने आपल्याला हे क्लिअर होणार नाही. खूप सोपे अवघड मध्यम गणित आहे. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागेल इंटरेस्ट दाखवावं लागेल. ही पद्धत तशी त्याची अभ्यास करण्याची नुसतं व्हिडिओ बघितले झालं समाधानासाठी तो उपयोग होणार नाही. अजून एक दुसरं घेतो. पहिलं थोडं कमी समजलं असलं तर दुसरं समजून सांग. भरपूर प्रॉब्लेम घेणारे तुम्ही मला विचारू शकता सर मला हे आले नाही. आपण त्याला एक तास मुद्दाम देऊ जास्त. क्वेश्चन 2 बघू असाच आहे. क्वेश्चन त्यातला 2 बघू. क्वेश्चन 3 मधलाच 2. क्वेश्चन 3 मधला 2 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. 2x + y डायरेक्ट एक खाली एक घेतो इक्वल टू 5 आणि 3x - y इक्वल टू 5. नीट ऑब्झर्व करायचं. याला इक्वेशन 1 म्हणा याला इक्वेशन पुन्हा एकदा रिपीट करतो. 2x + y इक्वल टू 5 3x - y इक्वल टू 5. पटकन लक्षात आलं पाहिजे. कोणाला सोपं जाते लोप करणं. तुम्ही x चा लोप केला तरी चालतो y चा लोप केला तरी चालतो पण इथं अपोजिट साइन आहेत आणि दोघांचे कोएफिशिएंट सुद्धा सेम इक्वेटिंग कोएफिशिएंट म्हणायचं. इक्वेटिंग समान करणे कोएफिशिएंट सेम झाले पाहिजे पण अपोजिट साइन असलं तरच कट होते. इथं जर प्लस असते y तर ती 2y होते लक्षात घ्या. अपोजिट साइन आहे सबट्रॅक्शन y चा लोप झाला नाही. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. देअरफॉर 3 आणि 2 ज्याला ऍडिशन येते ज्याला सबट्रॅक्शन येते ज्याला मल्टी मार्कचे चॅप्टर आठवत असेल पॉलिनॉमियल मध्ये ज्याला पॉलिनॉमियल चॅप्टर समजलाय त्याला हे सोपं फार सोपं झालं. ज्याने प्रॅक्टिस केली जाऊ द्या म्हणले की अवघड लक्षात घ्या. मग 5x इक्वल टू 10 मागचा रस्ता माहित झाला. इथपर्यंतच नवीन आहे पुढचं सगळं जुनं आहे. आणि मग दोन्ही बाजूला 5 ने भाग द्या किंवा 5 चं ट्रान्सफर केलं म्हणा. x इक्वल टू 10/5 x इक्वल टू 2 पुट इन सोपं पुट इन इक्वेशन 1 कुठे ठेवायची व्हॅल्यू की दोन व्हॅल्यू कुठे 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा कुठे ठेवली तरी चालते. दोन काय एक काय 2x + y इक्वल टू 2 × 2 + y इक्वल टू 5 4 + y इक्वल टू 5 y इक्वल टू 5 - 4 इक्वल टू 1 म्हणून खाली उत्तर घेत चला सोल्युशन घेत चला. किती आलं 2. आपलं सोल्युशन बरोबर आहे की नाही तुम्ही ताळा बघू शकता. बघा येते की नाही. बेदोनी 4 आणि 1 5 LHS इक्वल टू RHS. सोल्युशन कशाला म्हणायचं ह्या किमती ठेवल्यानंतर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल होत असेल तर त्याला त्या इक्वेशन सोल्युशन म्हणतात. खाली ठेवून बघा तर झालं पाहिजे. 3 दोन्ही 6 6 तुम्ही एकेला किती राहिला 5 राहिला. आपले उत्तर बरोबर आहे. इतकं सिंपल गणित आहे. हे सिंपल प्रॉब्लेम आहेत अवघड सुद्धा आहे त्याच्यात. पुन्हा 10 स्टँडर्डला सुद्धा काही अवघड प्रॉब्लेम बघायचे आहेत. म्हणून हे कंटिन्यू चॅप्टर आहे. नवे नवे तुम्हाला मार्क कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणून चॅप्टर आहे तिथं तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. तिथं हेच कामाला येणार आहे. हा चॅप्टर आला त्याला ग्राफ सुद्धा आला. ज्याला हा चॅप्टर येणार नाही त्याला ग्राफ सुद्धा येणार नाही. आणि 10 स्टँडर्डला सुद्धा अवघड आहे. म्हणून वेळ भरपूर आहे. फायदा उचला. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचे काही घेणं देत नाही. जाऊ द्या परीक्षा होणार नाही नापास झालं होत नाही करू नाही समजत नाही ऑनलाईन समजत नाही काय वेगळं शिकवणार आहे मी सांगा. ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये फक्त समोर समोर नाहीत. आपण शंका मला वैयक्तिक टाकून विचारू शकतात. भंडारून सोडा सर हे नाही आलं हे नाही तुमचा उत्साह नाही तर विचारायचं राहायचं नाही असा अर्थ नाही त्याचा. टाका बियांचा म्हणले विचारा कुठंच आपलं चाललंय करा बिया त्यांना असा अर्थ नाही. तुमचं दिसली पाहिजे मेहनत. काही विद्यार्थ्यांची दिसते मी त्यांना रगेट उत्तर टाकतो. त्यांनी काही विचारू तरी मी त्यांना सांगतो चला विचारतात करतात ना विद्यार्थी. नाही तर सरला टाका नाही समजलं 5 वेळा प्रॅक्टिस करा शोधा धडपड करा. धडपडलं पाहिजे आपण तरच आपल्याला हे येत असतं. नाही तर आलं नाही लगेच बियांचं 3दा प्रयत्न केला नाही आलं. तुमचा प्रयत्न दिसला पाहिजे आम्हाला. विद्यार्थी तेव्हाच लक्षात येतो का मेहनती कोण आहे. ओके आता 3rd नंबरचा एक प्रॉब्लेम बघू. खूप इंटरेस्टिंग आहे लक्ष द्या. 3x - 5y इक्वल टू 16 सेकंड लक्ष द्या फोकस करत चला मस्त फिरवा. x - 3y इज इक्वल टू 8. 5x पुन्हा रिपीट करतो 3x - 5y इक्वल टू 16
x मायनस 3y इक्वल टू 8 एका खाली एक मांडा 3x मायनस 5y इक्वल टू 16 इक्वेशन 1 नाव द्या x मायनस 3y इक्वल टू 8 इक्वेशन 2 तुम्ही y चा लोप करत म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल मग इथं नुसते एका समीकरणाला बनवून जमणार नाही इक्वेल कधी होते नाही कोएफिशिएंट की 3 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने याला मल्टिप्लाय 3 ने ह्या इक्वेशनला म्हणजे पूर्ण तिन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करावं लागेल आणि याला 5 ने ह्या टर्मला तर मग 15 होते एवढं करूनही तुम्हाला ऍडिशन करता येणार नाही सबट्रॅक्शन करावं आपण इथं तुम्ही फार झालं मग इथं तुम्हाला इथं खालच्या समीकरणाला x चा लोप जर करायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या समीकरणाला याला किती गुणणार आहे तुम्ही एक ने याच्या कोएफिशिएंटने याला गुणायचं नाही याच्या कोएफिशिएंटने याला पण एक न आहे म्हणजे तेच येणार आहे म्हणून नाही गुणलं तरी चालतं थोडक्यात ह्या कोएफिशिएंटने याला ह्या कोएफिशिएंटने याला गुणायचं या समीकरणात इथं एक ने नाही मल्टिप्लाय केलं तरी तेच येणार आहे 3 1 3 म्हणून आपण एक ने शक्यतो गुणत नाही म्हणून 3x 5y इक्वल टू 16 आणि दुसरं 3x 9y 24 इतकं करूनही यांचं सबट्रॅक्शन होत नाही लक्षात कारण तुम्ही जर याचे हे तसेच ठेवले कट केले जमणार नाही तर इथं सेम साइन आहे आणि मग आपल्याला वरचे जसं आपण डिव्हिजन मध्ये सुद्धा बघितलं खालचा भाग करताना साइन बदलतो म्हणजे जे साइन भाग हे मायनस होईल हे मायनसचं प्लस होईल आणि इथं प्लसचं काय होईल मायनस होईल लक्षात घ्या आणि आता तुम्हाला हे अपोजिट साइन झाले म्हणजे 3x कटले आता याचं साइन हे घ्यायचं 9 तून 5 गेले 4y आणि 24 मधून 16 गेले -8 राहतील मोठ्या संख्येचं चिन्ह 24 मधून 16 गेले लक्षात घ्या नीट काम करायचं गडबड होता काम नाही चिन्ह चुकलं गणित चुकलं आणि मग आता एकदम y इक्वल टू -8 अपॉन 4 y इक्वल टू -2 y इक्वल टू -2 put in 1 or 2 कुठे ठेवा 3x 5y इक्वल टू 16 3x minus 5 into minus 2 equal to 16 3x equal plus 10 minus plus होते equal to 16 3x equal to 16 minus 10 3x equal to 6 correct आणि x equal to 6 by 3 x equal to 2 सोल्युशन लिहित असताना नंतर आली तरी तिथं उत्तर तुम्ही अगोदर x ची व्हॅल्यू द्या 2 आणि मायनस तुम्ही चेक करू शकता इंटरेस्ट असेल तर की आपले उत्तर बरोबर आहेत का बघा 3 दोन्ही 6 आणि y ची ठेवली मायनस प्लस होते 5 दोन्ही 10 म्हणजे किती झालं 16 झालं इथं तसंच आहे याची 2 आहे आणि ते मायनस किती होते प्लस 6 म्हणजे आपले उत्तर सोल्युशन बरोबर आहे मनातली मनात ताळा घेऊ शकतात तुम्ही हे फार सिंपल प्राथमिक गणित आहे त्याच्यातून अवघड बघायचे पुढच्या स्टँडर्ड मध्ये काही बघायचे आणि याचं बेनिफिट तुमचं मॅथ फार कळतंय संधी खूप आहे पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये होती मी तुम्हाला म्हणलं होतं पॉलिनॉमियल खूप महत्त्वाचा आहे आता अल्जेब्रा खऱ्या अर्थाने सुरू झाले ओके आता मग ऑनलाईन मध्ये काही मर्यादा असू शकतात की समोर विचारता येत नाही तुम्ही मला विचारू शकता एखादी शाखा नंतर ही सर मला समजलं नाही मी सांगतोय तुम्हाला पण नाही समजत म्हणून मी नंबर ऑफ प्रॉब्लेम घेतोय पहिलं नाही समजलं दुसरं आपले जे डाऊट तयार होतात मला माहिती आहे आम्हाला माहिती आहे विद्यार्थ्याच्या मनात काय डाऊट तयार होऊ शकतात याची जाणीव ठेवून मी प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सांगतो ते मी व्हिडिओ बघत चालायचं तो डाऊट आपला क्लिअर होतो लिहित राहायचं हा मला डाऊट आला यात काय बियन सर ते दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपला क्लिअर करतील असे 5-6 गणित होतात आपले सगळे डाऊट क्लिअर होतात हा बघा अनुभव आहे का नाही म्हणून आपण उगाच आरडत पाहायचं पहिलं गणित नाही समजलं बोरच पहिले शिकवायचं वाटणं तुमची मर्जी काही उपयोग होणार नाही ह्या गोष्टी नीट आत्मसात करा 4 नंबरचा बघूत आपण 4 नंबरचा प्रॉब्लेम काय दिलाय 2y minus x equal to 0 2y minus x 10x plus 15y equal to 105 okay 10x plus 15y equal to 105 2y minus x equal to वेगवेगळे प्रॉब्लेम जो म्हणजे तुम्हाला कळायला लागतील वेगळे आता इथं तुम्हाला नीट अरेंज करावं लागेल की याला नीट लिहा पहिल्यांदा काय लिहिणार आहे -x plus 2y equal to 0 इक्वेशन नंबर 1 आणि मग दुसरं 10x plus 15y equal to 105 आणि मग तुम्हाला इथं नीट शांत डोक्याने विचार करायचा कोणतं सोपं जाईल कोणाचा लोप करायचा इथं जर तुम्हाला y चा लोप करायचा असेल त्याला 15 ने याला गुणाला लागेल 2 ने याला गुणाला
इथं 10 आहे, इथं तुम्ही फक्त वरच्याला याला 1 ने गुणाला गेला हे सोपं जाईल आणि अपोजिट साइन सुद्धा आहे तिथं, त्याच्यामुळे ऍडिशन करायला म्हणजे सोपं आहे. म्हणून ह्या इक्वेशनला 10 ने याला 1 ने म्हणलं तरी काय, नाही म्हणलं तरी चालतंय. 1 ने म्हणलं 30 संख्या येत असते. -10x प्लस 20y आणि 0 ने मल्टिप्लाय केला बरेच जण 10 घेतात. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर गुणाकार काय होतो 0. -10x प्लस 20y इक्वल टू 0. पुन्हा दुसरं समीकरण आहे 10x प्लस 15y इक्वल टू 105. याच्यात सुद्धा मी सांगितलं तुम्हाला दोन मेथड आहेत. उभ्या पद्धतीने भागाकार करता येतो, हे सबस्टिट्यूशन मेथड आपल्याला दुसरी सुद्धा करता, दुसरी सबस्टिट्यूशन मेथड आहे. मी तुम्हाला सांगेन ती सुद्धा आडवी पद्धत, उभी पद्धत, अशा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड असं म्हणतो आपण. तर शक्यतो आपण हेच करतो, पण तुम्ही याला दुसरे सबस्टिट्यूशन मेथड केली तरी चालते, ती आपल्याला पुढे कामाला येणार आहे, म्हणून ती सुद्धा समजून सांगणार आहे. आणि मग हे जे किती हे 10 0 होते प्लस 35y इक्वल टू 105. सिंपल झालं. y इक्वल टू 105 अपॉन 35, y इक्वल टू 3. पुट इन 1 और 2. कुठे ठेवा काय 1 -x प्लस 2y इक्वल टू 0. -x 2 into 3 इक्वल टू 0. -x प्लस 6 इक्वल टू 0. -x इक्वल टू -6. मायनस प्लस. सोल्युशन काय आलं? सोल्युशन पहिल्यांदा x ची व्हॅल्यू घ्यायची की 6 and 3. याची दुसरी मेथड सुद्धा समजून सांगतो तुम्हाला, सबस्टिट्यूशन मेथड. अशीच करा, काय उभी पद्धत अशी करा मान नाही. आता याला सुद्धा करता येतं जसं आपण केलं की 2y मायनस सेकंड मेथड बघा, एलिमिनेशनच करायचं. सबस्टिट्यूशन मेथड म्हणलं तरी चालतं. 2y मायनस x किंवा याला आडवी पद्धत आणि याला काय म्हणायचं उभी पद्धत, त्याला सबस्टिट्यूशन मेथड. आता काय करायचं, याला एक नाव दिले आपण की हे 2y म्हणजे x इक्वल टू किती होईल, याला x जर इकडे ट्रान्सफर केलं तर काय होईल 2y इक्वल टू x. पुट इन, याला एक नाव द्या, पुट इन इक्वेशन. ही व्हॅल्यू x ची कुठं 10x प्लस 15y इक्वल टू 105. एक किंमत ठेवली. द्विचल समीकरणाचं एकचल समीकरण इथे तेच करतो आणि इथे तेच करायला. मी yx निगेटिव्ह x ला ट्रान्सफर केलं झालं प्लस झालं आणि मग x ची व्हॅल्यू 2y ही किंमत इक्वेशन कोणत्या 10x प्लस 15y इक्वल टू याच्यात ठेवून द्या. x जिथे जिथे 10 into 2y x ची व्हॅल्यू 2y ठेवली प्लस 15y. याला आडवी पद्धत, याला कोणती पद्धत म्हणायचं आडवी, याला कोणती म्हणायचं उभी किंवा याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणायचं. लक्षात घ्या, तेच करायला फक्त हे उभं करीत होतो आणि आडवं करीत होतो. कधी कधी अशा सोप्या गणितामध्ये तुम्ही डायरेक्ट आडवी पद्धत केली तरी चालते, याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणतात. 20y प्लस 15y एकचल समीकरण झालं 105. ते चालत 35y इक्वल टू 105. y इक्वल टू 105 अपॉन 35. y इक्वल टू 3. पुट इन 1. पुट इन याला एक नाव द्या, एक नाव दिले. x इक्वल टू 2y आपले एक समीकरण, याला नाव दिले आपण. आणि x इक्वल टू 2 into 3 x इक्वल टू 6. तीच व्हॅल्यू आली. याला सबस्टिट्यूशन मेथड म्हणायचं, याला आडवी पद्धत म्हणायचं, याला उभी पद्धत म्हणायचं. असे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही करू शकता. प्रत्येक प्रॉब्लेम करू शकता दोन्ही मेथड लक्षात घ्या. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच सोपं जातं, विनाकारण आवडत नको वाटते म्हणून ती मेथड करत नाही. ती केली तरी चुकीची नाही, त्याला जमते ते करू शकता. शॉर्टकट मेथड आहे, थोडीशी पटकन करता येते. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम घेऊत आपण. फिफ्थ नंबरचा एक समजून सांगतो. हे सोपे गणित आहेत, लक्षात घ्या. प्रॉब्लेम सेट मध्ये थोडेसे अवघड आहेत, ते सुद्धा मी वेगळा प्रॉब्लेम सेट घेताना घेईन. त्यातले कोणतं मी घेणार आहे ते नंतर तुम्हाला सांगतो. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम बघा, तुमच्या लक्षात यायला लागेल की 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल टू 0. and second one x minus 5y is equal to 11. x minus 5y equal to 11. 2x plus 3y plus याला नीट अरेंज करा. 2x plus 3y minus 4 ट्रान्सफर झाले इकडं आरच्या साइडला म्हणून ते निगेटिव्ह होते. x minus 5y equal to 11. आता इथं तुम्हाला दोन अशा काही, इथं तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं, किंवा इथं अपोजिट साइन आहेत म्हणून याला 5 ने म्हणा, याला 3 ने म्हणा. याच्या कोएफिशिएंट अल्टर करायचे.
ह्या कोइफिशियंट याला म्हणायचं, कारण 5 त्रिक 15 दोन्ही मेथड चालतात. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं किंवा याला 5 ने याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर. आणि मग तुम्ही करू शकता, याला 1 नाव द्या, याला 2 नाव द्या. आणि मग काय होईल बघा की 5 नीट बघायचं. 10x plus 15y is equal to -20 and 3 ने मल्टिप्लाय केलं 3x minus 15y equal to 30. अपोजिट साइन आहे, ऍडिशन करा, सबट्रॅक्शनची गरज नाही कारण हे कटते आणि मग हे कटते. एका चलाचा लोप झाला पाहिजे. गणिताचं मिनिंग न बदलता नीट लक्षात घ्या. आणि मग हे 13x इक्वल टू इथं सुद्धा किती होईल 30. अपोजिट साइन ह्या फक्त 33 मधून 20 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह, तेच नियम आहेत, नियम काही बदलत नाही, लक्षात घ्या. आणि मग x इक्वल टू 13 अपॉन 30, x इक्वल टू 1, x इक्वल टू 1, पुट इन 1, जरा एक नाव द्या. मग 2 मध्ये ठेवलं तरी चालतंय. 2x plus 3y इक्वल टू -4. आणि मग 2 into 1 plus 3y इक्वल टू -4. मग 2 plus 3y इक्वल टू -4 आणि 3y इक्वल टू -4 -2. 3y सारख्या चिन्हांची बेरीज वा तेच चिन्ह. y इक्वल टू -6 अपॉन 3, y इक्वल टू. सोल्युशन द्यायला हरकत नाही. x ची व्हॅल्यू 1 लिहा, y ची व्हॅल्यू खाली सोल्युशन लिहिलंच पाहिजे. येताना x ची व्हॅल्यू अगोदर लिहायची, y ची नंतर लिहायची. m आणि n असेल तर m i ची अगोदर लिहायची, n ची नंतर लिहायची. ओके. अजून एक लास्ट प्रॉब्लेम देतो मी. हे 6 प्रॉब्लेम सोडून दिले. पहिल्यांदा मी तुम्हाला काही सिंपल प्रॉब्लेम होमवर्कला देईन आणि नंतर मग तुम्हाला अवघड प्रॉब्लेम्स येणार. प्रॉब्लेम सेट मध्ये थोडेसे अवघड आहेत, हे बघूत आपण नंतर. प्रॉब्लेम से मला क्वेश्चन 2 आणि 3 सोपा आहे. 4 थोडासा अवघड आहे, तो आपण नंतर बघू शकतो. बाकी तुम्हाला करायला हरकत नाही. याच्यातला मी शेवटचा घेतो 6 नंबरचा. बऱ्याच गोष्टी तुमच्या आता लक्षात यायला लागतील. अगोदर सोपे सोपे बघूत, मग अवघड आहेत ते नंतर लक्ष देऊ त्याच्याकडे. आणि याच्या पुढे सुद्धा आहेत. 6 नंबरचा लास्ट प्रॉब्लेम बघा. 2x minus 7y is equal to 7, त्याला इक्वेशन 1 म्हणा. आणि 3x plus y equal to 22, याला 1 म्हणा, याला 2 म्हणा. 2x पुन्हा रीड करतो. 2x minus 7y equal to 7, 3x plus y equal to 22. आता पटकन लक्षात येईल तुमच्या, सोपं कोणतं आहे? इथं अपोजिट साइन आहे, याला 7 ने मल्टिप्लाय केलं तर आपलं काम होतं. किंवा तुम्ही म्हणता मला x चा लोप करायचा, याला 3 ने मल्टिप्लाय करा, याला 2 ने मल्टिप्लाय करा, दोन्ही जमतंय. सोपं कोणतं ते करत चला. 2x minus 7y equal to 7, सेकंड इक्वेशन 21x plus 7y आणि 22 सत्ता किती 54 असे होईल 154. 7 2 14, 7 2 14 15. आणि मग यांचं काय करा, हे डायरेक्ट 7y करते. हे किती 23x इक्वल टू किती होते 161 होते बघा 23x. आणि मग कितीला डिवाइड होतं बघा, x इक्वल टू 161 अपॉन 23. हां 7 23 7 करेक्ट. 7 1 21, 7 2 14, 15 16. x व्हॅल्यू आली. पुट इन x इक्वल टू 7, पुट इन 1, पुट इन 1 और 2 कुठे ठेवा इन 1. ही व्हॅल्यू पुट अप करा. 2x minus 7y equal to 7. 2 into 7 minus 7y equal to 7. 14, 7 2 14, minus 7y equal to 7. Minus 7y equal to 7 minus 14. 7y equal to minus 7. Minus minus plus y equal to 7 by 7 equal to 1. Okay. Solution is 7, 1. लक्षात घ्या. करेक्ट. अशा पद्धतीचे हे तुम्हाला सिंपल प्रॉब्लेम घेतले. प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 तुम्ही सॉल्व करा. 4 नका सॉल्व करू, केला तर काही हरकत नाही, पण तुमचा होमवर्क लक्षात द्या. 2 आणि 3 आणि मनाने अजून काही देणार आहे तेवढे करावंच लागतील. प्रॅक्टिस करावं लागेल, खूप महत्वाचं आहे. 2 एक्सरसाइज असल्या तरी पुढच्या वर्षी हा चॅप्टर रिपीट आहे. याच्यावर आधारित कोऑर्डिनेट जॉमेट्री सेकंड पेपर मध्ये चॅप्टर आहे, ज्याला हे येईल त्यालाच ते ग्राफ काढता येईल. लक्षात घ्या. आज पहिलाच पिरियड होता. ओके. ज्यांनी प्रथम सत्राची फी भरली नाही त्यांनी भरून टाकायची आहे. सेकंड टर्मची सुद्धा 3000 रुपये फी ठेवली आपण.
ती सुद्धा भरायची, नोट्स घेऊन जायच्या, सहकार्य करायचे. ज्यांनी प्रथम सत्राची भरली नाही आणि जॉईन झालेत हरकत नाही, अभिनंदन, इंटरेस्ट होईल. पण आपण पालकाच्या कानावर घाला, तुम्ही जॉईन होईल आपल्याला फी भरायची की नाही तर हो द्या त्याला जॉईन व्हायचं तर हो द्या, काय आरडायचं तर आरडू द्या, कुठं भेटायला सर समोर आपले, असं होता कामा नाही. कोणालाही कंपल्सरी नाही, बळजबरी अजिबात नाही आपली की आमचे क्लास लावाचलेच पाहिजे, नाही लावले तरी चालतील. लावायचेच असेल तर नीट बघा, विनाकारण पैसे वडिलांचे खड्ड्यात घालू नका. जर तुम्हाला बघत असेल तर स्पष्ट सांगा की यस मी बघायला आपल्याला फी भरावंच लागेल, बी मला बघायचेच नाही तर तुम्ही ग्रुपमधून डिलीट होऊ शकतात मनानेच. कोणाला हे नाही, कोणावर राग नाही, ज्याची त्याची मर्जी. आम्ही समजून सांगायचा खूप प्रयत्न करतो की चांगलं आहे, मान्य काही ऑफलाईनच्या मर्यादा याच्या मर्यादा असतील आहे, पण फारही काही नाही, पर्याय नाही त्याला. आणि कधी क्लास सुरू सुद्धा होऊ शकते ना ऑफलाईन, 1 महिन्याने 15-20 दिवसांनी आम्हाला अजून परवानगी नाही, म्हणून आपण इलिगली आपण घ्यायची इच्छा नाही आपली. उगा नको काही झालं पुन्हा कुठं नाही तर ऑफलाईन सुद्धा सुरू आजही करता येते, पण त्याला खूप मर्यादा येतात. 15-20 दिवसात आम्हाला परवानगी भेटेल तेव्हाच आपण ऑफलाईन सुद्धा सुरू करू बघू. पण हे सुद्धा बेकार नाही, लक्षात घ्या. कोणाला कंपल्सरी नाही, पण नाही तर बघायचं आम्ही 10 फोन करायलो, फी मागायलो, फी भरायची नाही, जॉईन नाही व्हायचं. मग इकडं जॉईन झालेली आहेत, फी भरायची नाही, काय म्हणणं आहे आम्हाला कळत नाही तुमचं. ओके, थँक्यू.